सांगलीच्या 61 वर्षीय चिंतामणी बोडस यांनी सायकलवरून गाठली अयोध्या. 1850 किलोमीटर केले पार. सांगलीच्या 61व्या वर्षी सांगली ते अयोध्या हा प्रवास सायकलने पूर्ण करण्याची कामगिरी हरिपूर येथील चिंतामणी बोडस या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी अपघातात पायाला दुखापत झालेली असताना सुद्धा त्यांनी तब्बल 1850 किलोमीटर सायकल चालवली. काही दिवसांपूर्वी सांगली ते हरिपूर प्रवासादरम्यान बोडस यांना छोटा अपघात झाला. पायाला दुखापत झाली तरीही त्यांनी जिद्द न हारता अयोध्या प्रवास तडीस नेला. सांगलीतून सायकलने पुण्यापर्यंत 280 किलोमीटरचा प्रवास केला. तिथून सुमारे 200 जणांचा चमू सायकलनेच अयोध्येला निघाला. त्यामध्ये बोडस सहभागी झाले आणि या सर्व सायकलपटूंमध्ये ते सर्वाधिक वयाचे सायकलपटू होते. पुण्यातून 12 दिवस सायकलिंग करत ते अयोध्येला पोहोचले. दररोज काही वेळ सायकलिंग, काही वेळ विश्रांती हा क्रम ठेवला. त्यांच्यासोबत पाटबंधारे विभागातील उपअभियंता मोहन गलांगे हे देखील सायकलवरून सहभागी झाले होते. परतीचा प्रवास त्यांनी वाहनातून केला. बोडस यांच्या कामगिरीचे मित्रांनी अभिनंदन केलं. पंचायत समितीचे माजी सभापती अशोक मोहिते, रवींद्र आवटी, नाना मोरे, विजय मुळे, विश्वास चौगुले, प्रमोद पतंगे, शौकत तांबोळी, अरुण डोंगरे, भरत डोंगरे, अभय जोशी, प्रकाश खेडेकर, कांतीनाथ जोशी, दिलीप काळे, दीपक बनकर, दत्तात्रय काटे, बजरंग खटके आदींनी त्यांचा सत्कार केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.